नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजना जी आहे त्या संबंधित शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, जे कन्फ्युजन आहे की कोणत्या योजना आहेत, नेमक्या किती टक्के अनुदान दिलं जातंय, किती टक्के स्वहिस्साने वापरायचे, म्हणजे किती टक्के स्वहिस्सा त्या ठिकाणी घालायचा आहे, स्वतः खर्च करायचे आहेत आणि कोणकोणत्या योजना कशा प्रकारे त्या ठिकाणी राबवल्या जाणार आहेत। तर हे जे प्रश्न आहेत तर या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर शेतकऱ्यांचा जो सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बरेच शेतकरी जे होते ते नवीन विहिरीसाठी त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी थांबलेले होते। पोखरा अंतर्गत त्यांना नवीन विहीर योजनेचा लाभ घ्यायचा होता। पोखराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जे नवीन विहिरीचे अर्ज आहेत, म्हणजे या घटकासाठीचे जे अर्ज आहेत ते सध्या सुरू नाहीत। म्हणजे सध्या अर्ज सुरू आहेत, पोखरा अंतर्गतचे सर्व अर्ज सुरू आहेत, पण वेगवेगळ्या घटकांसाठीचे वेगवेगळे अर्ज असतात, ते एकदम सगळेच सुरू झालेले नाहीत। त्यामध्ये नवीन विहिरीसाठीचा जो अर्ज आहे ते अद्याप सुरू झालेले नाहीत। कदाचित ते 1 महिन्यानंतर त्याची अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू होईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जायचं नाहीये की नवीन विहिरीसाठी या ठिकाणी अर्ज करता येणार नाही, असं काही नाहीये। तर जे पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे आता सध्या अर्ज सुरू आहेत त्यामध्ये कोणकोणत्या योजना येतात, त्यामध्ये किती टक्के अनुदान दिलं जाते, त्याच्यामध्ये शेळी पालन आहे का? तर हो, या ठिकाणी शेळी पालन आहे आणि या योजना अंतर्गत म्हणजे सध्या सुरू असणारे जे वैयक्तिक लाभाचे जे घटक आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, तर त्या अंतर्गत तुम्हाला किती टक्के अनुदान दिलं जाते त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मी यामध्ये देणार आहे। तर शेळी पालनसाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। सध्या त्याचे अर्ज देखील सुरू आहेत। यामध्ये भरपूर साऱ्या योजना आहेत, पण सगळ्याच योजनांचे अर्ज हे पोखरा अंतर्गत सध्या सुरू नाहीत, ते टप्प्याटप्प्याने सुरू होतील त्या ठिकाणी। तर शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायची नाही। ज्यावेळेस जे अर्ज सुरू होतील, तुम्हाला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल आणि त्यावरती तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो भरून घ्यायचा आहे। जी पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमके आत्ता कोणत्या योजनेसाठी अर्ज सुरू आहेत आणि किती टक्के अनुदान दिलं जाणार आहे आणि किती टक्के तुम्हाला स्वहिस्साने त्या ठिकाणी पैसे द्यावे लागणार आहेत। तर त्याचा एक PDF मी मागून घेतलेला आहे। तर त्या PDF मध्ये सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर तो PDF आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे जे या ठिकाणी सध्या कोणत्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे ते सर्वप्रथम आपण पाहू। तर या ठिकाणी अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आता अर्ज करता येणार आहेत। वैयक्तिक लाभाचे जे घटक आहेत त्यासाठी अर्ज करता येणार आहेत। तर जे अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शेतकरी म्हणजे नेमके कोणते शेतकरी? तर जे 0 ते 2 हेक्टरपर्यंत ज्यांना जमीन आहे ते झाले अत्यल्प भूधारक शेतकरी आणि ज्यांना 2 ते 5 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जमीन आहे ते झाले अल्प भूधारक शेतकरी। तर या शेतकऱ्यांना सध्याच्या या योजनांमध्ये लाभ घेता येणार आहे। त्यामध्ये तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गाचे असो किंवा SC ST प्रवर्गातील असो तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देखील आपण पाठीमागे पाहिलेला आहे। तर SC ST नंतर दिव्यांग, नंतर महिला, नंतर सर्वसाधारण प्रवर्ग, अशा प्रकारे याचा प्राधान्यक्रम जो आहे तो ठरलेला आहे। त्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी लाभ हा दिला जाणार आहे। तर आपण कोणत्या योजनेसाठी किती टक्के अनुदान दिलं जाणार आहे आणि त्याचा ठरलेले जे अंदाजित किंमत आहे प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक घटकाची, ती देखील आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की तुम्हाला किती टक्के अनुदान, किती रुपये अनुदान मिळणार आहे आणि तुम्हाला किती रुपये स्वतः खिशातून घालायचे आहेत। त्यासंबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। तुम्हाला हा PDF लगेच समजणार नाही, त्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित हा समजून देईल आणि तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि या PDFची लिंक देखील मी आपल्या वेबसाईटवरती देणार आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो डाउनलोड देखील करता येणार आहे। तर आपण हा PDF सविस्तरपणे नीट समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला जे अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकरी, त्याचप्रमाणे SC ST चे शेतकरी आणि ज्यांना शेत जमीन नाही म्हणजेच भूमिहीन जे शेतकरी आहेत त्यांना देखील या ठिकाणी लाभ घेता येणार आहे। ही जी आहे ती व्यवस्थितरित्या PDF आहे। यामध्ये सबसिडी किती दिली जाणार आणि अंदाजित खर्च किती आहे
याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। तर यामध्ये सर्वप्रथम जे आहे ते म्हणजे फळबाग लागवड योजना। फळबाग लागवड योजना पोकरा अंतर्गत जी फळबाग लागवड योजना आहे त्यासाठी 100% अनुदान या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। तुम्हाला 100% अनुदान मिळणार आहे। जर तुम्ही आता आंब्याची लागवड करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अंदाजित जी किंमत आहे प्रति हेक्टर नुसार जी अंदाजित किंमत आहे ती म्हणजे 1,43,700 एवढी जी आहे ती अंदाजित किंमत असणार आहे आणि तुम्हाला एवढंच अनुदान पर हेक्टरी मँगोसाठी म्हणजेच आंब्यासाठी आंबा लागवडीसाठी तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। जे बाकीचे जे फळं आहेत त्याची देखील या ठिकाणी नावं दिली आहेत, यासाठी देखील तुम्हाला 100% अनुदान ह्या पोकरा अंतर्गत दिलं जाणार आहे। दुसरं जे आहे ते ड्रिप इरिगेशन म्हणजेच आपलं ठिबक सिंचन। ठिबक सिंचनासाठी नेमकं किती अनुदान दिलं जाणार आहे तर या ठिकाणी त्याची जे डायमेन्शन आहे ते वेगवेगळं दिलेलं आहे। तर जे अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत म्हणजेच 0 ते 2 हेक्टरचे शेतकरी आहेत त्यांना 80% अनुदान दिलं जाणार आहे। 2 ते 5 हेक्टर शेतकरी आहेत मधले शेतकरी आहेत त्यांना 75% अनुदान दिलं जाणार आहे आणि जे SC ST मधील शेतकरी आहेत त्यांना 90% अनुदान दिलं जाणार आहे। तर हे जे डायमेन्शन आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्या ह्याच्यानुसार प्रति हेक्टरी तुम्हाला कोणत्या डायमेन्शन नुसार घ्यायचं आहे त्यानुसार हे जे अनुदान आहे ते डिपेंड असणार आहे, त्यानुसार बदलणार आहे। तर आपण एक अंदाजित धरूयात की अंदाजित जी किंमत आहे ती 24,586 रुपये अंदाजित किंमत असणार आहे। टोटल जी म्हणजे खर्च असणार आहे तो एवढा आपण धरलेला आहे। तर तुम्हाला जर अत्यल्प भूधारक शेतकरी असाल तर तुम्हाला 19,000 रुपये 19,669 रुपये अनुदान मिळणार आहे। जर 2 ते 5 हेक्टर मधील शेतकरी असाल तर 18,440 रुपये अनुदान मिळणार आहे आणि जर तुम्ही SC ST मधील असाल तर 22,127 रुपये अनुदान तुम्हाला पर हेक्टरी या ठिकाणी ड्रिप इरिगेशनसाठी म्हणजेच ठिबक सिंचनासाठी दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही स्प्रिंकलरसाठी अर्ज केला म्हणजेच तुषार सिंचनासाठी जर अर्ज केला तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला अशाच प्रकारे 80%, 75% आणि 90% अनुदान दिलं जाणार आहे। 80% 0 ते 2 हेक्टर ज्यांचं क्षेत्र आहे त्यांना, 75% 2 ते 5 हेक्टर क्षेत्र आहे त्यांना आणि 90% SC ST कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 90% अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे। अंदाजित खर्च जो आहे तो 74,259 रुपये अंदाजित खर्च आहे। यामध्ये तुम्हाला जर अत्यल्प असाल तर 59,000 रुपये या ठिकाणी अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला मिळणार आहेत। अल्प भूधारक शेतकऱ्याला 55,000 रुपये आणि जे SC ST मधले आहेत त्यांना 66,000 रुपये पर हेक्टर या ठिकाणी जे तुषार सिंचन आहे त्यासाठी दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे शेततळे या ठिकाणी यासाठी देखील अर्ज सुरू आहेत, त्यांना किती टक्के अनुदान दिलं जाणार आहे तर 100% अनुदान हे तुम्हाला शेततळ्यासाठी दिलं जाणार आहे। यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्यासाठी अनुदान हे मंजूर असणार आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी 100% अनुदान हे दिलं जाणार आहे। ही जी मधली लिस्ट आहे ही अंदाजित खर्च आहेत, हे जे आहेत ते अंदाजित खर्च आहेत, किती लागणार काय लागणार तुमच्या शेततळ्याच्या डायमेन्शननुसार तुम्ही कसं बनवताय, किती बाय कितीचं बनवताय त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुमचं अनुदान हे त्यावरती डिपेंड असणार आहे। जे पुढचं आहे ते म्हणजे अस्तरीकरणासाठी देखील तुम्हाला 50% अनुदान मिळणार आहे अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि जे SC ST मधले आहेत त्यांना या ठिकाणी 90% अनुदान दिलं जाणार आहे। अंदाजित खर्च जो धरलाय 56,551, त्यामध्ये जे अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांना 28,000 अनुदान मिळणार आहे। त्याचप्रमाणे अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील 28,000 मिळणार आहेत आणि जे SC ST मधील आहेत त्यांना 50,896 रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे। तर त्याचप्रमाणे जे पुढचं आहे ते म्हणजे पॉलीहाऊस भाजीपाला लागवड जे असते त्याच्यासाठी पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊस यासाठी तुम्हाला 50% या ठिकाणी अनुदान हे दिलं जाणार आहे। यामध्ये 3 वेगवेगळे टप्पे आहेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे अनुदान वेगवेगळ्या टायमिंगला तुम्हाला हे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। तुमचं किती म्हणजे जागेचं तुमचं जे आहे ते पॉलीहाऊस शेडनेट आहे त्यानुसार हे अनुदान जे आहे ते बदलणार आहे। जर तुमचं 4,000 स्क्वेअर मीटरचं जर पॉलीहाऊस किंवा शेडनेट हाऊस असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी
64,000 रुपये या ठिकाणी अनुदान मिळणार आहे आणि तुमचा जो खर्च असणार आहे तो 1,28,000 रुपये एवढा खर्च असणार आहे। यामधलं म्हणजे 50% म्हणजे 64,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी अनुदान हे दिलं जाणार आहे। यामध्ये देखील वेगवेगळे भाग आहेत, त्यामध्ये तुम्ही जे फ्लॉवर म्हणजे फुलशेती करत असाल किंवा भाजीपाला शेती करत असाल तर त्यासाठीचं वेगवेगळे 50% आणखी तुम्हाला अनुदान या ठिकाणी दिलं जात आहे। त्याचप्रमाणे पुढचा जो घटक आहे तो म्हणजे रिचार्ज ऑफ ओपन डगवेल, म्हणजे तुमचं जे विहीर पुनर्भरण आहे त्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी 100% अनुदान दिलं जाते। त्यामध्ये अंदाजित खर्च जो आहे तो अंदाजित खर्च या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हाला अनुदान किती दिलं जाते हे देखील दिलेलं आहे। तर वेगवेगळे घटक आहेत, यासाठी देखील त्यानुसार तुम्हाला पर युनिट पर हेक्टरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज हा करता येणार आहे आणि अनुदान देखील मिळवता येणार आहे। पुढचं जे आहे ते म्हणजे इनलँड फिशनरीज। यामध्ये तुम्हाला काय करता येणार आहे की तुमच्या शेतामध्ये मत्स्य शेती करता येणार आहे। मत्स्य शेतीसाठी तुम्हाला किती अनुदान दिलं जाते तर जर अत्यल्प असाल म्हणजे 0 ते 2 हेक्टर पर्यंत 40% अनुदान दिलं जाणार आहे। जे 2 ते 5 हेक्टर वाले शेतकरी आहेत त्यांना 40% आणि जे SC ST मधले आहेत त्यांना 60%। जो टोटल खर्च आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळतोय 16,505 रुपये हा जो आहे तो टोटल खर्च आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे। जसं तुम्ही यांची जी डायमेन्शन आहे, जसं तुमचं मोठं ते मत्स्यपालनचं जे तळ आहे जे डबका आहे त्याच्यानुसार तुमचं जे आहे अनुदान ते या ठिकाणी डिपेंड असणार आहे। तर या ठिकाणी जर तुमचा खर्च 68,990 या डायमेन्शननुसार आलेला 34x34x4.7 एवढा जर आलेला असेल आणि 68,990 एवढा जो अंदाजित खर्च असेल तर तुम्हाला या ठिकाणी 27,596 रुपये या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे आणि जर तुम्ही SC ST मधील असाल तर 41,000 रुपये या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे। तर त्याचं जे अस्तरीकरण असतं, आतला कागद असतो, त्यासाठी देखील अनुदान या ठिकाणी आहे। जे पुढचं आहे ते म्हणजे लँडलेस ॲक्टिव्हिटी, म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमिनी नाहीत म्हणजे जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठीचा हा घटक आहे। त्यामध्ये जर शेळीपालनाचा हा घटक आहे तर तुम्ही उस्मानाबादी किंवा संगमनेरी जर तुम्ही 4 शेळ्या आणि 1 बोकड घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 75% अनुदान आहे। याचा जो अंदाजित खर्च आहे तो म्हणजे 48,319 रुपये। तर त्यामधलं तुम्हाला 75% अनुदान मिळणार आहे, म्हणजे किती मिळणार आहे तर 36,239 रुपये एवढं जे आहे ते तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। पण केव्हा? ज्यावेळेस तुम्ही उस्मानाबादी किंवा संगमनेरी ज्या शेळ्या आहेत तर त्या घेतल्या तेव्हा। पण जर तुम्ही रेग्युलर आपल्या ज्या मिळतात शेळ्या आणि बोकड जर घेतलं तुम्ही लोकल जे ब्रीड घेतले तर तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान हे कमी मिळणार आहे, जे की त्याची अंदाजित किंमत धरलेली आहे 36,814 आणि तुम्हाला या ठिकाणी त्याचं अनुदान मिळणार आहे 27,610 रुपये या ठिकाणी या शेळी पालनासाठी तुम्हाला अनुदान हे दिलं जाणार आहे। तर याची जी बाकीची सविस्तर माहिती आहे ती आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, जी की महासरकारयोजना.in वरती तुम्हाला जायचं आहे आणि सविस्तर माहिती घ्यायची आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये कळवायचं आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत देखील ही माहिती पोहोचवायची आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली। धन्यवाद।